आज आपण बनवणार आहोत चिकन ग्रेव्ही। त्यासाठी वाटण बनवून घ्यायचं आहे। इथे मी अर्धा वाटी खोबरं, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, कांदा, टोमॅटो हे सगळं भाजून घेतलंय। नंतर मिरची आणि कोथिंबीर टाकून ह्याचं वाटण बनवलंय। एका कढईमध्ये 2 पळी तेल घेऊन त्यामध्ये चिकन टाकलंय आणि ते परतवून घेऊन नंतर त्यामध्ये हळद आणि मीठ टाकून त्याला एक वाफ काढून घ्यायची आहे। झाकण ठेवल्यावर त्याच्यावरती पाणी टाकायचं 1 ग्लास आणि मंद आचेवरती त्याला शिजवून घ्यायचं 10 मिनिटं। 10 मिनिटानंतर झाकण काढून ते एकदा पुन्हा परतवून त्यामध्ये घरगुती मसाला, इथे मी कांदा लसूण मसाला वापरलाय, बेडगी मिरची पावडर टाकून मिक्स करून नंतर त्यामध्ये चिकन मसाला टाकलाय आणि पुन्हा एकदा 5 मिनिटं त्याला वाफ काढून घेतले। नंतर त्यामध्ये वाटलेलं वाटण टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हवे तेवढं ग्रेव्ही तेवढं पाणी टाकून त्याला शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित। तयार आहे आपलं ग्रेव्हीवालं चिकन। भाकरी, सॅलड आणि भातासोबत सर्व करायचं आहे। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।